नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बाय प्रफुल्ल सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज कंबाईन ग्रुप बी 2025 4 जानेवारीला पेपर झालेला होता, त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, तर PYQ हे खूप महत्वाचे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस. त्याच्यामुळे ते आपण नेहमी केलं पाहिजे, कारण आयोग वारंवार प्रश्न रिपीट करत आहे. ऑलमोस्ट 100 पैकी 40 क्वेश्चन हे रिपीट असतात. त्याच्यामुळे आपल्याला PYQ वर भर द्यायचा आहे. आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे. आपण जेवढे पेपर झालेले आहे MPSC चे, त्याचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत सायन्स या विषयाचा. तर पहिला प्रश्न आहे, क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. तर हा प्रश्न आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी या टॉपिकवर. रेडिओ ऍक्टिव्हिटी फिजिक्स मध्ये आहे, किंवा याला मॉडर्न फिजिक्स सुद्धा म्हणू शकतो आपण याला. अगदी सोपा प्रश्न आहे. तर क्ष किरण म्हणजे एक्स रे. एक्स रेचा शोध कोणी लावला? तर एक्स रेचा शोध लावला विल्यम रॉन्टजेननी लावला. हे महत्वाचं आहे. तर क्ष किरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. यस आहे, करेक्ट आहे. क्ष किरणाची तरंगलांबी खूप कमी असते, म्हणजे वेव्हलेंथ कमी असते. यस, करेक्ट आहे. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. क्ष किरणाच्या वर ऋण भार असतो नाही. क्ष किरण हे चार्ज लेस असतात, म्हणजेच याच्यावर कुठलाही भार नसतो, भारही नसतात. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. तर क्ष किरण चार्ज लेस असल्यामुळे, याच्यावर कुठलाही भार नसल्यामुळे हे विचलित होतात, म्हणजे होतच नाही. हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे आणि हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. याचा अर्थ, याचा आन्सर आहे बरोबर, बरोबर, चूक, चूक, पहिला ऑप्शन. चला तर सेकंड क्वेश्चन वर जाऊ. चला, काय आहे सेकंड क्वेश्चन? 67 जोड्या जुळवा. पहिला आहे अल्फा कण. अल्फा कण काय आहे? आपल्या सर्वांना माहित आहे. अल्फा कण आहे हेलियमचे अणू. हेलियमचे अणू बनण्यापेक्षा इथं केंद्रक हा शब्द पाहिजे होता. कोणता शब्द पाहिजे होता? केंद्र. तर बीटा कण काय आहे? बीटा कण हे इलेक्ट्रॉन आहे, सगळ्यांना माहित आहे. किरणोत्सर्गाचे एकक हे कोण आहे? क्युरी. याच्यासाठी बेकरेल दिलं असतं तर ते घेतलं असतं आपण, कारण ते सुद्धा युनिट आहे रेडिओ ऍक्टिव्हिटीचं. आणि गॅमा किरण काय आहे? गॅमा किरण आहे उच्च ऊर्जेचे फोटॉन, हाय एनर्जी पार्टिकल. त्याच्यामुळे याचं काय येईल? याचं येईल फोर्थ ऑप्शन येईल. याचं येईल फोर्थ ऑप्शन. थर्ड, सेकंड, फर्स्ट आणि फोर्थ. चला, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा रेडिओ ऍक्टिव्हिटी या टॉपिकवर विचारलेला आहे. आपल्याला माहित आहे फिजिक्सवर किती 3 क्वेश्चन असतात. याचं कंबाईनचं वेटेज सांगतोय. केमिस्ट्रीवर 3 क्वेश्चन असतात आणि बायोलॉजीवर हे जवळपास किती असते? 9 क्वेश्चन असतात. म्हणजे टोटल हे आपले 15 क्वेश्चन विचारतात. त्याच्यापैकी 2 ते 3 जे क्वेश्चन आहे ते आउट ऑफ बॉक्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला 15 पैकी इथे आपल्याला 10 ते 12 क्वेश्चन करेक्ट करायचे आहे. नेहमी लक्षात ठेवा, 10 ते 12 क्वेश्चन आपल्याला काय करायचे? करेक्ट करायचे आहे. चला नेक्स्ट याच्यावर जाऊ आपण. अप्रकट विलीय उष्मा. आता बघा, हा हीट या टॉपिकवर आहे. कुठल्या? हीट, उष्णता. आता जेव्हा हे जर मराठीत वाचण्यास अडचण येत असेल तर हा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये वाचू. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इज डिफाईन ॲज, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन याची व्याख्या विचारलेली आहे. तर काय होते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू हीट युनिट मास ऑफ द सबस्टन्स. नाही, ही कोणाची डेफिनेशन नाही. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए युनिट मास थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. यस, ही कशाची डेफिनेशन आहे? ही आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ही याची डेफिनेशन. पण आपल्याला याची विचारलेली आहे का? नाही, आपल्याला विचारलेली लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. थर्ड डेफिनेशन वाचा. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ द सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ऍट इट्स मेल्टिंग पॉइंट विदाउट राईज ऑफ टेम्परेचर. यस, हेच काय आहे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन आहे. हे जर समजा लिक्विड टू सॉलिडही असेल तरी त्याला लॅटेंट ऑफ हीट ऑफ फ्युजन म्हणतात, किंवा सॉलिड टू लिक्विड असेल तरी त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. त्याच्यामुळे त्याचा आन्सर येईल थर्ड. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत त्याचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? हे महत्वाचं आहे. बरोबर आहे, सत्य आहे, असत्य आहे, चूक आहे, म्हणून प्रश्न नेहमी नीट वाचायचा. तर हा तसा सहसा जिओग्राफी यावरचा आहे, परंतु आपण याला सायन्सच्या एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने घेऊ. तर हा एकदम सोपी प्रश्न आहे. याची ट्रिक कसं लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे खालून वर TSM आणि टी म्हणजे ट्रोपोस्फियर, हे एस म्हणजे स्ट्रॅटोस्फियर, एम म्हणजे मिझोस्फियर आणि टी म्हणजे थर्मोस्फियर. त्याचा आन्सर येईल 4, तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 नंबर, अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? बॉक्साइट, मॅलाकाइट, गॅलिना आणि डोलोमाइट. हे सगळे धातुकी आहे. काय आहे? धातुकी आहे. म्हणजे याच्यापासून आपण कुठलंही मेटल मिळवतो. मॅग्नीज आहे, अब्रक आहे, ऍस्बेस्टॉस आहे. तर हे धातुकेच्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे अशुद्ध स्वरूपात असतात. तर अल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे? बॉक्साइट आहे. सर्वांना माहित आहे. बॉक्साइट पासूनच आपण काय करतो? अल्युमिनियम हे मिळवतो. अल्युमिनियम हे काय आहे? ॲलोय आहे. ॲलोय म्हणजे संमिश्र धातू आहे. ह्याच्यावरही प्रश्न असतो आयोगाचा. संमिश्र धातू जसं तांबे आहे, कांस्य आहे, ब्रॉन्झ आहे, हे सगळे कसे आहे? अलय आहे. जर्मन सिल्वर आहे, अलय आहे. याच्यावरही प्रश्न असतो. हा केमिस्ट्रीवर प्रश्न आहे. हा आहे केमिस्ट्रीवर प्रश्न आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन जाऊ 71 नंबर, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमानांक संख्या किती? अणुवस्तुमानांक म्हणजे मास नंबर विचारलेला आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर? ॲटॉमिक मास विचारलाय. बघा, कार्बनचे जे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे समस्थानिक आहे, आयसोटोप आहे. हे आयसोटोप म्हणजे त्यांचा हा आयसोटोप जो असतो तो काय आहे? मोस्ट ऑफ ॲबंडंट म्हणजे कार्बन 6 आहे. तर याचे एक 12 आहे आणि दुसरा आहे कार्बन 6 चा एक आहे 14. त्याच्यापैकी कुठला ॲटॉमिक मास जास्त असलेला आढळतो? आपल्या सर्वांना माहित आहे का, जो हा C612 आहे, हा जो C612 आहे हा सगळ्यात जास्त आढळतो. म्हणून याचा आन्सर काय येईल? 4 नंबर. हा कमी आढळतो C614. हा आपण कुठं वापरतो? हा आपण कार्बन डेटिंग म्हणजे आपण एज मोजण्यासाठी वापरतो. हे माणसाच्या हाडामध्ये असते, हे स्टोन मध्ये सुद्धा असते, C6 दगडात सुद्धा असते. त्याच्यावरूनच मग ती FW लिपीनं जी वयमापन पद्धत शोधून काढली आहे, हाच डीके होतो आणि त्याच्यावरूनच मग ते काय वयमापन केल्या जाते. त्याच्यामुळे आढळते कोणता सगळ्यात जास्त? हा वाला. हे लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. तर आता आपले प्रश्न संपले केमिस्ट्री आणि फिजिक्सचे. आता सुरू झालं बायोलॉजी. बायोलॉजीवर टोटल 9 क्वेश्चन असतात. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, डेंटेलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? डेंटेलियम बिलॉंग्स टू फायलम, म्हणजे हा याचा संघ विचारलाय. पहिला आहे मोलुस्का, दुसरा आहे ॲनिलिडा, तिसरा आहे आर्थ्रोपोडा, चौथा आहे इकानोडर्माटा. तर याचे एक्झाम्पल माहित पाहिजे. म्हणजे एक तर तुम्हाला कोणत्या फायलम मध्ये कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात, किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नाव दिलं असेल तर कोणता फायलम येतो. तर याचा आन्सर आहे डेंटेलियमचं मोलुस्का. हा टस्क सेल असतो, म्हणजे एखाद्या गोगलगाय सारखा प्राणी आहे. मोलुस्कामध्ये मृद स्वरूपातले प्राणी असतात. मोलुस्कामध्ये ऑक्टोपस झालं, त्याच्यानंतर गोगलगाय झाली, हे जे सगळे आहे हे सगळे कशामध्ये येतात? मोलुस्का. पियर्स म्हणजे जे वर कवच असते पण आतमध्ये मृदुकाय प्राणी असतात, मोती ज्याच्यामधून निघतात ते. त्याचा आन्सर आहे मोलुस्का. आपण ऑप्शन सुद्धा डिस्कस करतात, जेणेकरून हे जर ऑप्शन अदर एक्झाम मध्ये विचारले तर आपला डाऊट क्लिअर होण्यासाठी. कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोषणास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना म्हणतात. एक आहे इंटरडिजिटेटिंग फॅरेंजियल टीथ, दुसरा आहे बार्बेल्स, तिसरा आहे मोलॅरी फॉर्म टीथ आणि चौथा आहे कॅनिन फॉर्म टीथ. तर हा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, आउट ऑफ बॉक्स आहे. तरी पण मी म्हटलं 2-3 प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतात. त्याचा आन्सर आहे बार्बल. म्हणजे ही जी कॅटफिश आहे याला असे टेंटॅकल्स असतात निघालेले, तर हे अन्न शोधण्यास मदत करतात. अशी जर ती फिश असेल तर हे टेंटॅकल्सला काय म्हटलं जाते? बार्बल म्हटलं जाते. त्याचा आन्सर आहे 73 2. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्याच्या गट ॲगांताशी संबंधित आहे? ॲगांता बघा, इथं हा ए आला. ए आला म्हणजे काय? निगेटिव्ह म्हणजे नाही आहे. आणि गॅन्ता म्हणजे काय होते?
ग्यानता म्हणजे होते तुमचा जॉ म्हणजे जबडा. ज्यांना जबडा नाही, आपण कशा आहोत, आपण आदिमानव नाही, आपण ऍडव्हान्स आहोत, आपल्याला जबडा आहे, आपण मॅमल्स आहोत, आपल्यामध्ये पाठीचा कणा आहे, व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स. तर याच्यामध्ये बघा कॉलिडॉन डॉगफिश हे काय आहे, हे शार्क गटातले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे शार्कला पाठीचा कणा असतो, म्हणजे हे डेव्हलप आहे. रॅटस काळा उंदीर हे सुद्धा येणार नाही, उंदीरला सुद्धा जबडा असतो, हे सुद्धा येणार नाही. लोरिस हा माकडासारखा दिसणारा प्राणी आहे, हा सुद्धा येणार नाही, हे सुद्धा मॅमल्स आहे प्रिमिटिव्ह. पेट्रोमायझेन लॅम्प्रे ही जी फिश आहे याच्यामध्ये जबडा नाहीये, त्यामुळे याचा आन्सर काय येईल, थर्ड. आपण एकूण एक ऑप्शन डिस्कशन केलेले आहे. 75 प्रश्न आहे हा. परत बघा हे सगळे जे प्रश्न आहे हे कशावर आहे, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवाचे वर्गीकरण. हा टॉपिक एवढा महत्वाचा आहे कारण 9 बायोलॉजीच्या क्वेश्चन पैकी 5 क्वेश्चन हे त्या बायोलॉजी याच्यावर असतात, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर असतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचा टॉपिक आहे. हा वाला जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर आता आपण बघू शैवाळ म्हणजे काय होते, अल्गी. शैवाळ म्हणजे काय होते, अल्गी. तर याचं काय आहे, क्लायमॅडोमोनास आहे. याचं काय, क्लायमॅडोमोनास. क्लोरेला सुद्धा येते, त्याच्यानंतर ब्रायोफायटा मध्ये कोण येते, फ्रुनेरिया येते. फ्रुनेरिया, मर्केन्शिया हे एक्झाम्पल येतात. टेरिडोफायटा मध्ये कोणते येते, लायकोपोडियम येते. अजून एक्झाम्पल द्यायचं झाला टेरिडोफायटा मध्ये फर्न येते. त्यानंतर लायकोपोडियम. जिम्नोस्पर्म मध्ये कोण येते, सायकस येते. हे तर फेमस आहे जिम्नोस्पर्मचं सायकस. आणि अँजिओस्पर्म मध्ये आपले सगळे फुलं किंवा ऍडव्हान्स प्लांट येतात जे आपल्याला जास्त करून दिसतात. त्याचा आन्सर काय येईल मग, 75चं थर्ड ऑप्शन येईल. पहिल्याला 4, दुसऱ्याला 3, तिसऱ्याला 2 आणि चौथ्याला 1. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे, खूप महत्वाचे. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पूर्ण एक्झाम्पलच्या भोवतात अराउंड रिव्हॉल्व होते, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता हा प्रश्न बघा, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गळत हिरवा रंग, जात विकृत आणि मृत ऊतीचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे. हा प्रश्न थोडा आउट ऑफ बॉक्स आहे. म्हटलं 2-3 प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतात, ते सोडूनच द्यायचे आपल्याला. याचा आन्सर आहे नेक्रोटिक स्पॉट्स. म्हणजे असा जर विकार दिसत असेल झाडामध्ये, पानं गळत हिरवे रंगाचे विकृत आहे, मृत ऊतीचे लहान भाग आहे, वाढ खुंटलेली आहे, तर त्याला कोणता डिसीज झालाय समजायचं, नेक्रोटिक स्पॉट्स. प्लांटला बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होते. 77 प्रश्न बघा, वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते. विच मिनरल प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द कॅल्शियम मेटाबॉलिझम ऑफ प्लांट्स. त्याचा आन्सर आहे बोरॉन. म्हणजे बोरॉन जर असेल प्लांट मध्ये तरच तो काय करू शकतो, कॅल्शियम हे मेटाबॉलिझम म्हणजे पचवू शकतो. याचा आन्सर आहे बोरॉन. हा सुद्धा सोपा प्रश्न होता. त्यानंतर 78 वा प्रश्न बघा, काय विचारला, या जीवनसत्वामुळे रक्त साकडण्यास, गोठण्यास मदत होते. सगळ्यांना माहित आहे विटॅमिन के मुळे काय होते, रक्त गोठण्यास किंवा साकडण्यास मदत होते. मग विटॅमिन ई कशासाठी आहे, विटॅमिन ई आहे अँटी ऑक्सिडंट. म्हणजे हे सेलला काय होते, ऑक्सिडेशन होऊ देत नाही, मरू देत नाही. म्हणून हे जे सेलिब्रिटी लोक असतात ते काय करतात, अँटी ऑक्सिडंटचे टॅबलेट खातात. रिवायवल वगैरे सलमान खान ऍड करतो, युवराज सिंग ऍड करतो. तर ते ग्रोथ म्हणजे ताजेतवानेपणा दिसण्यासाठी हे विटॅमिन ईच्या गोळ्या खाल्ल्या जातात. विटॅमिन डी मुळे काय होते, कमतरता असेल तर मुळदूस नावाचा रोग होतो. कोणता नावाचा रोग होते, मुळदूस. किंवा विटॅमिन डी नसेल तर मग काय होते, कॅल्शियमची कमतरता होते शरीरामध्ये, कॅल्शियमची कमतरता होते. विटॅमिन सी तुम्हाला सर्वांना माहित आहे, जर डेफिशियन्सी असेल तर कोणता डिसीज होते, स्कर्वी, दातातून हिरड्यातून रक्त येणे. विटॅमिन सी कशामध्ये असते, आवळा, जेवढे आंबट पदार्थ आहे, लिंबू वर्गीय याच्यामध्ये काय असते, विटॅमिन सी असते. तर विटॅमिन के कशासाठी आहे, हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. म्हणजे बाहेर जेव्हा जखम होते तिथे ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी याचा उपयोग होते, जेणेकरून आपलं मग तिथून रक्त वाहल्या जात नाही. सोपी प्रश्न होता. चला 79 वा प्रश्न आहे, एबीओ रक्तगटाचा शोध यांनी लावला. कोणी लावला बघा, विल्यम हार्वेने कशा शोध लावलाय, विल्यम हार्वेनी ब्लड वेसल किंवा ब्लड कॅपिलरी सुद्धा म्हणू शकता याचा शोध लावला, लक्षात ठेवा.
डिकास्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी एबी रक्तगटाचा शोध लावला, एबी ब्लड ग्रुपचा शोध लावला. आणि हा कार्ल लँडस्टेर आहे, यांनी कोणाचा शोध लावलाय, ए, बी आणि ओ. हे फेमस आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम वर विचारलेला प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक मधुमेह दिन डायबिटीज डे या दिवशी साजरा केला जातो. त्याचा आन्सर आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. बाकी दिवशी काय काय केलं जाते मग? 14 जून. 14 जूनच्या दिवशी काय केलं जाते? 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे आहे. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, माझा बर्थडे आहे या दिवशी. 29 सप्टेंबर या तारखेला काय केलं जाते? वर्ल्ड 29 सप्टेंबर या दिवशी वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट केला जाते. 7 एप्रिलला काय केलं जाते? हे ऑप्शन लक्षात ठेवून घ्यायचे, जेणेकरून मग काय होतं तुम्हाला लक्षात राहते. हे काय, 7 एप्रिल 1948 ला वर्ल्ड हेल्थ WHO काय झाली याची, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची काय झाली, स्थापना झाली, फाउंडेशन झालं. म्हणून 7 एप्रिल 1948 ला किंवा 7 एप्रिलला काय केलं जाते? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशन डे म्हणजे हे मनवल्या जाते. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे, 14 जूनला आपलं ब्लड डोनेशन डे. या दिवशी खूप रक्तदान शिबिर असतात ब्लड डोनेशनचे. तर अशा तऱ्हेने आपण हा पेपर डिस्कस केलेला आहे. इथून पुढे आपण सिरीज राबवू. मला सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.